तर हे असं म्हणून त्यांना रातच्याला 2 वाजता ती खिडकी झोपीत म्हणजे त्याला झोप तर लागलीच नव्हती त्याच दिवशी. आणि ते खिडकी उघडून अशी बघतोच तो असा किंवा ती बाई दिसते का. तर जशी खिडकी उघडली तशी ती बाई त्या खिडकीच्या बाहेरच उभी, समोरच उभी. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं स्वागत आहे. एकदा पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी थरारक घटना, जे की लोकांसोबत घडलेल्या सत्य घटना आहेत. मित्रांनो, आज जी स्टोरी आहे ते खरोखर अंगावर काटा आणणारी आहे. अशा ज्या घटना आहेत ते फार कमी ऐकायला मिळतात. आपण सहजासहजी अशा तर घटना आपल्यासंग घडतात की बा कोणाची सावली दिसणे किंवा कोणाच्या गोष्टी आपण ऐकल्यानंतर ते समजा विजन तयार करणे अशा तर घडतात. पण असं एक लोकेशन आहे तिथं की ते आजही तिथं त्या गोष्टी घडतात. तर मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ही दीपक भाऊच्या मित्राची आहे, जे की त्यांना आम्हाला काल संध्याकाळी शेअर केली होती. तर ती जी स्टोरी आहे ते ऐकू आपण दीपक भाऊच्या जुबानी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे रतन भाऊ, तर ते परवीन या नावाचं एक मित्र आहे माझा. तर त्यांनी समजा की आपल्याला ती स्टोरी सांगावं म्हणून अशी रिक्वेस्ट केली आणि त्याच्या सांगल्याप्रमाणे आज आपण या चॅनलवर ती स्टोरी सांगणार आहोत. बरोबर. तर परवीन जो आहे हा कलर काम करते, पेंटर काम करते. आणि त्याला कामाला म्हणजे की कसं किंवा एखाद्या साईटवरती असं असते की समोरचं ज्याच्या इथं पेंटर काम चालू आहे तर त्या लोकांना त्या घरामध्ये राहायला जायसाठी म्हणजे लवकर जायचं असेल तर मग त्या कामाचं खूप प्रेशर येते. बरोबर आहे. तर ते काम वेळेवर जर नाही झालं तर मग त्याच्यामध्ये असे वादिवाद तणाव पण येऊ शकते. तर त्यासाठी उशिरापर्यंत रात्रीपर्यंत मग ते काम जर केलं तर तो तेवढा जो टायमिंग दिलेला असतो तो कमी होऊन जातो. तर त्याच पद्धतीनं की जसं परवीन भाऊनं सांगितलं की बा त्यांचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये जे राहतात की त्या एरियामध्ये अशा खूप मोठमोठ्या खदाना आहेत. अच्छा. तर त्या खदाना आजपासूनच्या किंवा काही दिवस किंवा काही वर्ष आधी खोदलेल्या नाही आहेत. तर त्या खदाना आहेत अंग्रेजाच्या जमान्यातल्या खदाना आहेत त्या, म्हणजे वर्षानुवर्ष समजा बंद पडले. हां, बंद पडलेल्या. की ज्यावेळेस अंग्रेज मजूर लोकांना आणायचे आणि त्या खदानमध्ये मजुरी म्हणजे काम करून घ्यायचे त्यांच्याजवळून. आणि काही असे बरेचसे त्याच्यामध्ये त्या टायमाला ॲक्सिडेंट झाले, काही लोक मेले. तर मग टाईम अँड टाईम जसा काळ गेला असं त्याच्याहून तर मग आज त्या खदानीमध्ये खूप पाणी भरलेलं असते किंवा 12ही महिने त्याच्यामधलं पाणी कमी होत नाही. बरोबर. तर मग त्यांच्या एरियामध्येच ते आहे आणि त्याचे बरेचसे असे किस्से आहेत की त्यांनी ऐकलेले आहेत. आणि त्यांनी त्यांचा जो वैयक्तिक अनुभव आहे तो आपल्याला सांगितला. तर ते उशिराहून कामावून येता वेळेस की त्यांच्यासोबत असं झालं की बा पहिल्या दिवशी ते त्यांच्या ज्या एरियात राहतात त्या एरियामध्ये गल्लीमध्ये असे एंटर झाले. त्यांच्याकडे काही गाडी वगैरे किंवा सायकल वगैरे काही असं नव्हतं. तर ते जसे त्यांच्या एरियामध्ये एंटर झाले तर त्यांना असं की त्यांच्या सोबत असं कोणी एक म्हणजे हे चालत होते की यांची सावली यांना स्पष्ट दिसत होती लाईटामध्ये, पण एक दुसरी वेगळी सावली दिसत होती लाईटामध्येच. आणि रात्रीचे 12:30-1 वाजला आणि त्या टायमिंगमध्ये एरियामध्ये बरेचसे म्हणजे बाहेर कोणी नसल्यासारखंच असते, सगळे लोक आपापल्या घरामध्ये असतात. तर यांना असं वाटलं की बा कोणी आपल्या मागे असेल. तर मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. सावली दिसत होती नाही, सावली एकदम गायब झाली ती. आणि थोडे समोर गेल्यावर पुन्हा ती सावली अशी दिसत होती. तर पुन्हा मागं वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं.
तर खूप घाबरला परवीन आणि परवीनने खूप जोरात धाव घेतली घराकडे. आणि धाव घेता घेता परवीन पडला तर त्याचा जो टिफिन बॉक्स होता तो तिथंच सोडून दिला त्यांनी आणि सरळ घरी गेला. घरी गेला त्याच्या वडिलाला परवीनने सांगितलं की बा माझ्यासोबत असं असं झालं म्हणून. मला एक माझ्यासारखीच एक सावली माझ्या बाजूला दिसत होती आणि माझ्या सोबत सोबत चालत होती आणि माझी जी सावली होती त्या सावलीच्या एकदम अपोजिट होती. अरे बापरे. की माणूस जसा चालतो ते सावली त्याच्या अपोजिट पडते, पण ही अशी इकडनं होती या साईडनं. तर मग त्याचे वडील म्हणत अरे तुझ्या सावलीला तूच घाबरला असशील. घरच्याप्रमाणे सांग. हां खूप भित्रास आणि एवढ्या वेळ कशाला थांबतो. तर त्याचे वडील आले आणि ज्या जागेवर तो टिफिन पडला होता तिथून त्याच्या वडिलांनी उचलला आणि घरी घेऊन आले. त्याला सांगितलं की लवकर ये घरी, उशीर करू नको. तर परवीनच्या मनात तोच विषय दिवसभर की रात्री आपल्या सोबत जे घटना झाली तर ते आजही होणार का. तर कामावरती त्यांनी लवकर प्रयत्न केला की घरी आपण जाऊ, पण तो तिथून निघू नाही शकला लवकर. आणि त्याला रोज जेवढा टाईम व्हायचा म्हणजे 12-12:30 तोच वेळ झाला. तर तो त्याच्या एरियामध्ये एंटर व्हायला त्याला एकच रस्ता होता त्याच्या घराचा, की दुसरा रस्ता नव्हता किंवा आपण रस्ता चेंज करू शकतो म्हणून. तर तो जसा तो त्या जागेवरती आला तर त्याला असं खूप थंडी वाजून म्हणजे अशी खूप त्याच्या अंगात अशी थंडी वाजल्यासारखं झालं. त्याला एकदम कपकपी सुटली की जसं काय कोणी आपल्या अंगावर असं बर्फ टाकला की पाणी टाकलं, एकदम असं थंड वातावरण झालं तिथं. तर तो असा बघत होता इकडे तिकडे. तर बाजूला असं खूप मोठं एक झाड होतं बदामचं. तर चक्क त्या बदामच्या झाडावर एक बाई बसलेली दिसली त्याला आणि बसून अशी पाया हलवत होती अशी त्याच्याकडे बघून अशी अशी टक नजर न, जसा एखादा व्यक्ती एखादी बाई कशी रागात बघते तशी एकदम रागात आणि ते पाय हलवत होती त्याच्याकडे बघून. आणि तो खूप असा थंडीनं असा म्हणजे एवढी थंडी भरली त्याला की त्याला सुचत नव्हतं चालायचं पण. तर तो कसा बसा घरी गेला आणि कोणाशी काहीच बोलला नाही, चुपचाप जाऊन झोपून राहिला. तर त्याच्या आईला वाटलं हा येऊन एकदमच झोपला, मग तब्येत वगैरे चांगली नाही की काय, की तिकून जेवण करून आला म्हणून झोपला. तर त्याची आई गेली, त्याला विचारलं, त्याला खूप ताप होती त्याच्या अंगाला आणि खूप थंडी पण होती. तर दुसरा दिवस निघाला तर तो कोणाशीच बोलत नव्हता, एकदम चुप्प होता. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं त्याच्या वडिलांना, पण त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याच्यावर पुन्हा सांगितल्यानंतरही विश्वास त्या गोष्टीवर केला नाही. की त्याच्या वडिलांना त्याला पुन्हा समजावलं की अरे तू लवकर ये ना, जर तुझ्या संग जर या 12-12:30 वाजता अशी जर घटना होतात तर तू का उशिरा येतो. बरोबर आहे. तर मग तो त्याच्याहून 4-5 दिवस काही कामाला गेला नाही. मग असाच तो रातच्या टायमाला त्याला असं बरं वाटत होतं आणि मग तो बाहेर आला. तर बाहेर थोडं म्हणजे असं 1-2 घर सोडून असा समोर गेला तो रातच्या टायमाला, म्हणजे 12:20 मिनिटाला रातच्याला असा बाहेर गेला की त्याच्या दिमागामधून आपल्यासोबत जे घटना झाल्या तो पूर्णपणे असा विसरला, नॉर्मल झाला एकदम 4-5 दिवसामध्ये की बा आता आपल्या संग असं काही होणार नाही. आणि त्याचं घर समोर आणि घरचे घरासमोर 2 घरं आणि एवढ्या एरियात जर फिरायचं म्हटलं तर कोणाला काही असं वाटत नसते. बरोबर आहे. तर असा तो चालत चालत गेला तर समोर ते खदान होती जे मी सांगितली. तर एक बाई अशी समोरून येत आहे की जे बाई त्याने त्या झाडावरती पाहिली तेच बाई अशी त्याला उजेडात जे लाईट असतात त्या लाईटामध्ये त्याला पूर्णपणे ती बाई अशी दिसत होती की ते समोरून चालत येत आहे याच्याकडे. आणि याच्याकडे म्हणजे 10 फुटाच्या अंतरावर येऊन ती बाई अशी उभी राहिली आणि याला चक्क अशी बघत होती. याला बघून सरळ त्या खदानीमध्ये त्या पाण्यामध्ये तिने उडी मारली. हा तेवढ्याच जोरात धावत गेला घरात
त्याच्या वडिलांना उठवलं, आजूबाजूंच्यांना उठवलं आणि त्यांना तिथपर्यंत घेऊन गेला की बा हिच्यात एका बाईने उडी मारली. तर जसं पाण्यात एखादा दगड जर आपण फेकला तर ते पाणी असं हलते. पण जर त्या बाईने जर त्याच्यात उडी मारली असती तर ते पाणी असं कुठं ना कुठं हलल्यासारखं असतं. पण तशातला भाग काही नव्हता. ते पाणी एकदम पूर्ण स्थिर होतं. तर ते लोक या विषयावर त्याच्याशी असे बोलत होते की बा पाणी तर स्थिर आहे, कुठं हालत नाही आहे, तुला कोणती बाई दिसली? तर तिथं एक अशी म्हातारी आजी होती. तिला या गोष्टीची पूर्णपणे तिला जाणीव होती आणि तिचे काहीतरी तिचे वैयक्तिक काही असे या गोष्टीवर विचार होते, तिचे अनुभव होते. तर ती अशी सगळ्यांना म्हणाली की काही नाही आहे, त्याला काही दिसलं नाही, चला व्हा आपापल्या घरामध्ये आणि झोपून घ्या, कोणी बाहेर येऊ नका. त्यांना म्हणजे काढून द्यायचा प्रयत्न करत. हां, ते आजीबाई की जा तुम्ही सगळेजण. आणि त्या मुलाला म्हणत होती की तू जा घरात आणि बाहेर रातच्या टायमाला यायचं नाही. तर त्याचं जे घर होतं तर ते समजा त्याच्या रूममधून जर त्याने खिडकी उघडली तर ते खदान पूर्ण त्याला दिसायची. ते म्हणजे घरातूनही अशी दिसायची खिडकीतून त्याला. तर याला असं वाटलं की यार त्या खिडकीतून खिडकी उघडून बघू आपण, तर पुन्हा दिसेल का आपल्याला ते बाई. एक असं की बा नेमका आपल्याशी भात झाला की काय. तर हे असं म्हणून त्यानं रातच्याला 2 वाजता ती खिडकी झोपीत, म्हणजे त्याला झोप तर लागलीच नव्हती त्याच दिवशी. आणि ते खिडकी उघडून अशी बघतोच तो असा किंवा ती बाई दिसते का. तर जशी खिडकी उघडली तशी ती बाई त्या खिडकीच्या बाहेरच उभी, समोरच उभी. की सांगता वेळेस त्यांनी मला सांगितलं तर माझ्या स्वतःच्या अंगावर काटे येतात. की तो सरळ असा पडला, म्हणजे जसं की एखाद्याला कसा अटॅक येतो हार्टचा, तर त्या प्रकारे तो असा खाली तणकन आदळला घरामध्ये आणि तसाच बेऊत झाला. तर सकाळी मग त्याची आई त्याच्या रूममध्ये आली तर त्याला बघितलं की तो पूर्ण तसाच झोपलेला होता खाली. तर त्याला उचललं आणि वर पलंगावर टाकलं, त्याला दवाखान्यात नेलं. तर ती जी म्हातारी ओरडत होती त्या म्हातारीनं त्याच्या आईला सांगितलं की याला जे काही होते ते दवाखान्यातलं अजिबात नाही, हे याला बाहेरचं आहे. बाहेरचं म्हणजे त्याने ज्या बाईला पाहिलं ते सतत बाई या एरियामध्ये या तिकडनं रोड साईडून येते आणि या खदांमध्ये जाऊन कुदी मारते. तर असे बरेचसे किस्से आहेत त्या बाईचे त्या जागेवरती. बरेचशा लोकांना माहीतसुद्धा आहे, पण लोक त्या गोष्टीचं नाव घ्यावं की नाही घ्यावं म्हणून विचार करतात, घाबरतात लोक. तर मग त्या मुलीने सांगितलं की बा बाजूलाच समजा त्याच्या एरियामध्येच या व्यक्तीकडे जा, तो व्यक्ती धागा दोरा देतो, काही पाणी वगैरे देतो, हा बरा होऊन जाईल. मग याला तिकडे घेऊन गेले आणि त्या म्हातारीने सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीनं धागा दोरा पाणी दिलं आणि परवीन जो आहे तर तो चांगला झाला. पण चांगल्या झाल्यानंतर त्याच्या वडिलांनं त्या एरियामधून ते दुसऱ्या एरियामध्ये शिफ्ट झाले, कारण त्या एरियामध्ये परवीनला करमतच नव्हतं. की त्याला असं नेहमी असं ते भास झाल्यासारखंच व्हायचं की या दिशेला दिसते ते बाई, की या दिशेला दिसते किंवा मग रूममध्येच दिसणार, अशातले काही प्रकार त्याच्याशी होत होते. तर एका म्हणजे ज्या व्यक्तीने धागादोरा पाणी दिलं त्यांनीच ती सल्ला दिली की शक्यतोवर तर तुम्ही जागाच चेंज करून टाका. तर त्यांनी तो एरिया चेंज करून दिला. तर त्याच्याशी ही अशी घटना झाली. आणि ती घटना जसं तुम्ही सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की ज्याच्याशी ती घटना होते की त्याचा एक जो अनुभव असते सांगण्याचा तो एक वेगळाच असते. तर मित्रांनो, अशी आहे ही स्टोरी. ही स्टोरी नव्हे तर त्या माणसानं घडलेला रिअल घटना, म्हणजे सत्य घटनेवर आधारित. मित्रांनो, हे ऐकणाऱ्याला तर काही वाटणार नाही, पण ज्यांच्यासोबत ह्या घटना घडतात ना त्यांना या गोष्टीची जाणीव बऱ्याच प्रकारे असते. अशा खूप काही स्टोरी मित्रांनो आपण ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपण त्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आपण एक विजन प्रकारे आपण तयार करत असतो. म्हणजे भले ही गोष्ट कोणतीही असली तरी आपण त्या गोष्टीबाबत विचार करत राहतो
आणि कालांतरानं काय होतं त्या गोष्टीचा आपण जेव्हा जास्त विचार करतो आणि जसं आपण अंधारामध्ये किंवा एकट्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या गोष्टी आपल्याला भासू लागतात. जसं आपल्याला दीपक भाऊनं जी स्टोरी सांगितली त्या प्रकारे जेव्हा आपण ही स्टोरी ऐकल्यानंतर जेव्हा आपण अंधारामध्ये जातो तेव्हा कुठेतरी आपल्याला वाटतं की आपल्या मागे किंवा कोणतरी आपल्याला लपून पाहत आहे. असं बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत झालं असेल मित्रांनो. तर ही जी हॉरर स्टोरी असतात ह्या घडणाऱ्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येकासोबत अलग अलग वेगवेगळ्या प्रकारे घडत असतात, पण ज्यांच्यासंग घडल्या हे त्यांनाच समजू शकते. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये.